हो म्हणजे प्रकाशक. हो नमस्कार नमस्कार. त्यांच्या नावाने आमचं. हो प्रश्न तसा वेगळा जरी असेल तरीसुद्धा प्रश्नाला उत्तर कसं द्यावं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक पार्टीला असं वाटत असतं की त्या पार्टीचा विस्तार झाला पाहिजे. शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आधार घेणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे विस्ताराच्या दिशेने जात असताना काही क्रायटेरिया ठेवून विस्तार करणं की आपण आपल्या पक्षाचा विस्तार कसा करावा, तर आपली मूळ तत्त्व जी आहेत त्या तत्त्वांना धरून सर्व गोष्टी जर कोणाला ॲक्सेप्ट होत असतील तर आपण त्याला बरोबर घेण्यात काही अडचण नाही असं होऊ शकतं. आणि पुरातन काळापासून असं ठरलं आहे आणि असा अनुभव हो तुम्हीच म्हणताय म्हणून बरं आहे. त्यामुळे असं आहेच म्हटल्यानंतर जर राष्ट्रीयत्वचा धागा पकडून जर एखादा व्यक्ती जर बरोबर यायला जर तयार असेल तर त्याला स्वीकारायला काही हरकत नाही. आणि नंतर त्यांनी जर त्याच्यामध्ये जर काही असा चुकीचा जर काही करायला लागला असू शकतं असं की कदाचित तो आपल्याबरोबर जोडल्यानंतरसुद्धा तो काहीतरी असं चुकीचं करत असेल तर त्याला दुर्लक्ष करणं यापेक्षा त्याला आमच्याकडे एक घटना आहे, त्या घटनेप्रमाणे भारतीय जनता पार्टीची विचारधारे आम्ही सगळेजण चालतो. त्यामुळे व्यभिचाराला कुठेही थारा नाही. त्यामुळे असे कुठे जिथे जिथे असे प्रसंग ज्यावेळेला येतात त्यावेळेला इमिजिएटली त्याच्यावरती जी पक्ष म्हणून जी कारवाई करायची असते ती करणं हे अपेक्षित असतं. आणि पक्ष कुठेही त्या गोष्टीला म्हणजे विचार करत नाही. जर तो चूक आहे तर त्याला कोणीही पाठीशी घालत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये विस्ताराच्या ज्या दिशा आहेत आणि आज काय झालं आहे की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने त्यांची असणारी पॉप्युलरिटी ज्याला म्हणतो किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील यांची असणारी पॉप्युलरिटी ही लक्षात घेता असं लक्षात येत आहे इतर पक्षांना की जर आपल्याला जर राजकारणामध्ये जर टिकून राहायचं आहे तर आपल्याला कोणाचा तरी आधार घेतला पाहिजे, चांगल्या पक्षाचा आधार घ्यावा लागेल असं जेव्हा वाटतं त्यावेळेला फर्स्ट चॉईस ज्याला म्हणतात तर फर्स्ट चॉईस हा कधी जे दिसतं आहे येण्याची प्रत्येकाची लगबग जी आहे ती फर्स्ट चॉईस जी आहे ती स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आहे लोक येत आहेत, आम्हीही चाचपून आपल्याशी चर्चा करून घेतोय. तुम्ही फर्स्ट चॉईस आता म्हणालात की इतर सगळ्या पक्षांना फर्स्ट चॉईस हा भाजपा वाटतोय, पक्षांना नाही म्हणजे नेत्यांना असं म्हणूया. पण गेल्या 2-2.5 वर्षात आणि प्रामुख्याने हे विधानसभा निवडणुकीनंतरही तुमचा जो मित्रपक्ष आहे, जवळचा मित्रपक्ष आहे, तुम्हाला डोंबिवली तर खूपच जवळ आहे, जो शिंदे सेना आहे, तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर खोगीर भरती होते. मुक्तागिरीला आधी त्या नंदनवनला मेळावे भरायचे, पक्षातली लोकांना वेगवेगळ्या पक्षातले लोक प्रवेश करायचे, आता मुक्तागिरीला प्रवेश करतात, टेंबी नाक्याला प्रवेश करतात. तर एवढा ओघ तिकडे चाललाय तर असा बघ तुमच्या पक्षापेक्षा तो त्यांना जवळचा वाटतोय का अनेकांना? हे महायुतीत चालल्यात आनंद आहे. आफ्टर ऑल आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये NDA म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करतो आहे. त्यामुळे शेवटी काय होतं आहे की प्रत्येक जणाला असं वाटतं आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात यावं. ज्याला जिथे चांगलं वाटतं आहे त्या ठिकाणी प्रत्येकजण चालला आहे. जिथे शिंदे गटाच्या बाबतीमध्ये ज्याला पॉझिटिव्ह वाटतं तिथे ते तिथे जातात. जिथे भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचं पॉझिटिव्ह 3 नेते आहेत, तिन्ही नेत्यांबद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की देवेंद्रजींची एक काम करण्याची पद्धत वेगळी आहे,
तशीच आदरणीय शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, तशीच अजितदादांची सुद्धा काम करण्याची पद्धत. त्यामुळे प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येकाचं आकर्षण हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. तुमच्यासारख्या माणसाला जर असं वाटेल तर तो नक्कीच विचार करेल की देवेंद्रजींबरोबर गेलेलं कधी चांगलं. पारखून घेता का माणसं? हो, ऑब्व्हियसली. आता दाढीवाला आहे म्हणून सगळेजण दाढीवाल्याकडे जाणार नाहीत ना. तर त्याला असं वाटेल की प्लेन शेववाला माणूस जरा चांगला आहे म्हणून तो तिथे पण सुधाकर बडगुजर यांच्याबद्दल तुमच्याच पक्षाने आरोप केले होते, सभागृहामध्ये चौकशीचं हे केलं होतं, त्यांनाच तुम्ही पक्षाध्यक्षांना मानाने सन्मानाने प्रवेश दिला. नाही साहेब, कसं असतं, दोन गोष्टी असतात ना, की सर्कमटेन्सेस चेंज होत राहतात आणि हे सर्कमटेन्सेस जसे जसे चेंज होत राहतात तशा तशा पद्धतीने राजकारणामध्ये पुढे जावं लागतं. आता तुम्हीच मीडिया म्हणून जेव्हा जेव्हा विचार करतात त्यावेळेला तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की पूर्वी सभागृहामध्ये आदरणीय राणेसाहेब हे काँग्रेसमध्ये होते किंवा त्या अगोदर शिवसेनेमध्ये होते. त्यावेळेला ते शिवसेना म्हणून जे बाजू मांडायचे किंवा काँग्रेस म्हणून जी बाजू मांडायचे, तर ती काँग्रेस म्हणून त्यांनी जी बाजू मांडली त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीसुद्धा त्यांनी बाजू मांडल्यानंतर त्याला जे उत्तर दिलं पाहिजे ते उत्तर ते देत होते. पण तो त्यावेळेला ज्या पक्षामध्ये किंवा ज्या विचारधारेबरोबर काम करत असतो त्या विचारधारेला अनुसरून ती त्याची भूमिका नेहमी मांडत असतो. जसं आपल्या वर्तमानपत्र आहे, त्या वर्तमानपत्रामध्ये आपण म्हटलं जातं की या वर्तमानपत्रामध्ये शक्यतो म्हणजे असं होऊ शकतं की प्रस्थापितांच्या विरुद्ध जास्त लिहिलं जाऊ शकतं, तर कुठे लिहिलं जाऊ शकतं, तरी तर लोकसत्तामध्ये लिहिलं जाऊ शकतं, टाइम्समध्ये लिहिलं जातं. का? कारण ही लोकं सगळीजणं काय करत आहेत की विचार करताना काय विचार करतात त्यामधल्या असणाऱ्या ज्या चुका आहेत ना त्या बघण्याचा प्रयत्न हे फार मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कधीही वाटतं की ही सगळीजणं जे लिहितात किंवा ते आमच्या विरोधात लिहितात असं प्रामुख्याने वाटतं. याचं कारणच आहे तसंच आहे. तसं वेगवेगळ्या पत्ताचे वाल्याचा वाल्मिकी होतो हे एकदा नक्की केलं की किती वाल्य घ्यायचे आता काही एक आहे का, सगळ्यात वाल्याचं होतो का? अजून एसओपी प्रत्येक गोष्टीचा अजून ठरलेला नाही आहे ना. त्यामुळे ज्या दिवशी एसओपी ठरेल तेव्हा त्या दृष्टीने नाही एसओपी जे वेगवेगळ्या क्रायटेरियावरती एसओपी आहे ना. आता अंकगणितातले एसओपी अजून ठरलेला नाही, बाकी सगळ्या विषयातले एसओपी ठरले. नाव म्हणून कोणाविषयी आक्षेप अशा अर्थाने नाही, पण एक प्रतिकात्मक. मग अरुण गवळींचं संत सज्जन झाला, हवप झाले तर ते भाजपात येऊ शकतील का? नाही असं मी म्हटलं ना तसं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्यासारखी असू शकते. ज्यांचं आता आपण नाव घेतलं 3 लाख लोकांमधून निवडून आले होते. मी आपण असं म्हणतो ना 3 लाख लोकांनी त्याला लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा निवडून दिलं त्यावेळेला 3 लाख लोकांनी पण सुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी पाहिलं असेल असंच म्हणायला लागेल. त्यांच्यामध्ये असेल जे असं नव्हतं ना की तिथे ते अनोपोस जिंकून आले. लोकशाहीच्या पूर्ण जो आपला जे पूर्ण जे त्याला करायला पाहिजे निवडणूक आणि या सगळ्यातून जिंकून आले होते. त्यामुळे याचा अर्थ असा असतो की एखादा व्यक्ती किंवा आपण त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला पाहत असताना आपण त्याला कोणत्या चष्म्यातून पाहतो हे फार महत्त्वाचं असू शकतं. एखाद्या व्यक्ती जो ज्या चष्म्यातून आपण पाहणार त्या चष्म्यातून तो दिसणार आहे. त्या भागामध्ये गेल्यानंतर त्या 3 लाख लोकांना असं वाटलं ना की नाही हा माणूस आहे, हा आम्हाला आमचं प्रतिनिधित्व करू शकतो असं त्यावेळेला त्या लोकांना वाटलं 2009ला. ते पण असं असेल ना, असं वाटणं हा जर निकष असेल एक तर आम्ही सारखी चष्मे बदलत राहायला पाहिजे, आम्हाला तो एक व्यवस्था करावी लागेल. पण हे नैतिकतेचे भ्रष्टाचाराचे आरोप हे तात्कालिक असतात. अंतिमतः सत्ता हीच महत्वाची असते. कारण देवेंद्रनी त्यांनीच आरोप केलेला होता की अजित पवार यांचं नैसर्गिक स्थान अर्थ रोज जेलमध्ये, हा तुमच्याच पक्षाच्या नेत्याने केलेलं विधान होतं आणि नंतर ते आता तुमच्याच बरोबर आहे. त्यामुळे त्या आरोपांना वगैरे काही महत्व द्यायची गरज नाही. 2 गोष्टी फार महत्वाचे आणि आता हे महत्वाचं बदल कसा करायचा. 2 गोष्टी असतात. मी कायदा तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आपल्याकडे दिलेलं संविधान, आपल्याकडे दिलेला कायदा, ह्या कायद्यामध्ये काय गोष्टी ठरल्या आहेत. आरोप हा करणं आणि आरोप सिद्ध होणं या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या 2 गोष्टींमध्ये फार महत्त्वाचं काय
की लोकशाहीने दिलेल्या अधिकारामध्ये किंवा निवडणूक आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीच्या असणाऱ्या ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत त्यामध्ये काय तर ज्याच्यावरती आरोप सिद्ध झाला 2 वर्षाची ज्याच्यावरती ज्याला शिक्षा झाली तो त्याच्यामधून बारच होतो आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण बोलतो की आरोप होतो आहे, तर आज आरोप करताना आज तर तुम्हाला तर माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लोक आरोप करत असतात, पण ते सिद्ध झाल्यानंतर मग त्याला खरं तर म्हणजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणं हे योग्य असतं. म्हणजे जर सिद्ध झालं तर त्याला आणि मी जसं म्हटलं मगाशीच मी दादांच्याबद्दल म्हटलं, म्हणजे नारायण राणे साहेबांच्याबद्दल म्हटलं, देवेंद्रजींचं आणि त्यावेळेच्या असणारी त्यांची हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे ज्या त्यावेळची असणारी त्यांची भूमिका असेल त्यावेळच्या काळामध्ये आणि आजही देवेंद्रजी त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. जेलमध्ये असायला हवे या भूमिकेवर नाही आजही त्या भूमिकेवरती जर कोणी चुकीचं काही करत असेल केलेली असेल चौकशी आणि या सगळ्या यंत्रणा त्या यंत्रणा या सगळ्या गोष्टी सगळ्या एजन्सीज त्यामध्ये काम करतात. त्या एजन्सीज ज्या काम करतात त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्या एजन्सीजनी जर ठरवलं की बाबा हे असं आहे तर त्याला विरोधी जायचं ठरवलं तर ते एजन्सी कामाला लागतील असं का? मी असं म्हणणं योग्य नाही, पण त्यावेळेची परिस्थिती काय होऊ शकते. पण मग तसं पण केलं तर 14 पासून म्हणजे एकनाथ खडसेंवर तर काहीच आरोप नाही तरी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. संजय राठोड असतील, आता अगदी धनंजय मुंडे कुणावर काहीच नाही, मग त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना कुठे 2 वर्षाची शिक्षा? पत्रकार आपणच सगळेजण फार एकदम टोकाची भूमिका घेता. तुम्ही म्हणता अरे का घेत नाही त्यामुळे मग कधी अशी भूमिका घ्यावी लागते. तुम्हीच कधी घ्यावी लागते, कारण याचं कारणच असं आहे की एवढं आपण जर त्याच्या एकदम पाठी लागल्यानंतर मग काय वाटतं की आपल्याला असं वाटायला लागतं की अरे बाबा आम्ही तर पाठी घालत नाही ना, मग त्यापेक्षा ठीक आहे बाबा आज ही भूमिका घेऊन टाकू बाबा, तुम्ही सांगताय ना, म्हणून मग जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत बाबा यांचा राजीनामा घेतलेला बरा. दुसऱ्या दिवशीपासून सभागृह बरोबर चालू होतं. अशी शेवटी स्ट्रॅटेजी तुम्हीच शिकवलेली स्ट्रॅटेजी आहे. 2 दिवस असं करा. आणि गौरींचा मग असा विषय झाला, त्यांची मुलगी आशिष शेलारांनी भेटून गेली, तर त्यांचं आहे का प्रवेश होणार? ते मी म्हटलं ना की या संदर्भामध्ये मी त्या नगरसेविका म्हणून सभागृहात मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतात हे मला कल्पना नाही, आपण सांगताय असू शकतं. आता एक प्रश्न असा आहे की इतक्या वाल्यानं तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला आहे, कितके आहेत मला नाही माहिती. माझ्यापेक्षा असे नक्कीच तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अगदी आता अशोक चव्हाणांपासून सगळी लिस्टच काढते, कृपाशंकरपासून या सगळ्या याच्यामध्ये ओरिजिनल भाजपचे जे लोक आहेत ते कुठेतरी बाजूला होत आहेत. चांगले कार्यकर्ते म्हणजे भंडारी असतील, अगदी केशव उपाध्यायला घेतलं, या मंडळींना का आमदार केलं जात नाही? आता तुम्ही अशोक चव्हाणांना खासदार केलं, त्यांच्या मुलीलाही आमदार करता, ओरिजिनल भाजपवाल्यांना वाढवणार कधी? हा एक मुद्दा. आणि पुढे मुंबई आता महापालिकेची इलेक्शन येईल का काय, मुंबईच्या अध्यक्षपदाचा प्रश्न आहे, तो तिथे ओरिजिनल भाजपचा माणूस बसणार की बाहेरून आलेला माणूस बसणार आहे? एक गोष्ट फक्त मला कळत नाही की ओरिजिनल आणि ही सगळी जी बोलण्याची जी आपण जो विचार करतो हा खरं तर अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं. आपण आता ज्या वृत्तसंस्थेमध्ये काम करताय त्या वृत्तसंस्थेमध्ये आपणही 30-40 वर्ष काम करत असाल, आपण इथे जे मानधन घेत असाल किंवा जे मानधनावरती काम करत असाल, उद्या एक टेक्नोसई एखादा व्यक्ती की जो या वर्तमानपत्राला किंवा ह्या वृत्तसंस्थेला एक चांगली उंची देणारा जर असेल आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीचं एक चांगलं पॅकेज दिलं तर ते चूक आहे? ते चूक नाही आहे हे लक्षात घ्या. कारण आम्ही असा तुम्ही विचार करताय तसंच आहे. शेवटी काय असतं की एखादी इन्स्टिट्यूट असेल किंवा प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टीचा विचार करताना वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतो. याचा अर्थ असा नाही की जुन्यांना सगळ्यांना पण दूर करतोय असा नसतो, पण एक कॉम्बिनेशन यामध्ये असलं पाहिजे. नवीन येणारे जुने असणारे या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आपलं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घेऊन जातो आहे, म्हणून त्यांचं कौतुक पण करायला पाहिजे.
कधी मला माहीत नाही तुमच्यामध्ये खाजगीमध्ये कधी उपाध्यायांनी काही म्हटलं का असं नाही म्हटलं. त्यामुळे ते रोज रोज भूमिका मांडतायत, रोज ओपनली म्हणायचं रोज भूमिका लोक आहेत मांडतायत. अशी. मी तेच म्हटलं की रोज भूमिका मांडतायत. एक लक्षात घ्या, माधव भंडारीजी हे आम्हाला सगळ्यांना एक फार मोठं नेतृत्व आहे. मी त्यांना कोकणापासून या सगळ्या प्रक्रियेतून ओळखतो. त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहेत ना, ही आमची सगळ्यांचं एक थिंक टँक म्हणून काम करणारी ही सगळी गेली अशी अनेक लोक आहेत की जी करतायत. हे आम्ही पाहिली आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. त्यामुळे स्वाभाविक असं आहे की घरामध्ये भांड्याला भांडं लागतं, तसंच आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टी होतील किंवा न होतील यानंतर नक्की प्रत्येकाच्याबद्दल पॉझिटिव्हली विचार ही सगळीजणं करत असतात. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. आचार्यसाहेब फार मोठी पार्टी आहे आणि या पार्टीमध्ये काम करणारी असे असंख्य मंडळी जी आहेत की जी मंडळी त्याग समर्पण या भावनेतून काम करणार, या भावनेतून काम करत करत मोठी झालेली ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी एकदम फिट आहेत. नाही, चित्र असं दिसते की वाल्यांची चलती आहे आणि त्याग करणारी लोक त्यागच करत राहणार आहे. असं नाही आहे ना, असं कधी म्हणताच येणार नाही ना. मी जसं म्हटलं ना की असं म्हणणं हे काय योग्य नाही. याचं कारण असं आहे की त्या त्या वेळेला असणाऱ्या परिस्थितीनुरूप त्या सगळ्या गोष्टीचे निर्णय जे आहेत हे वरिष्ठ मंडळी घेत असतात. कमी जास्त प्रमाणामध्ये मी म्हटलं ना, चष्मा थोडासा कोण कोणत्या चष्म्याने पाहत आहे ते बघ. आणखी एक म्हणजे ह्याचा वल्ले वाल्मिकी हे ह्याच्या पलीकडे जाणारच नाही. एक मुद्दा अनेकांना कळलेला नाही की हिंदीचं काय कुळ आलं ते. असं तुमच्या पक्षात काय माहिती, सरकारचा ते निर्णय तुम्ही आता सांगू शकाल? आपण मला माहीत नाही की आम्ही तर याही अगोदर जेव्हा आम्हाला मीडियाने विचारलं तेव्हा एकदम की या सगळ्या गोष्टीची एक जेवढी स्पष्टता द्यायला पाहिजे होती तेवढी स्पष्टता दिली आहे. पण मग मताचाच आहे, असंच आहे. त्याला काय करू शकतो, तुम्हीही काय करू शकत नाही आणि आम्हीही काय करू शकत नाही. आणि भावनिकच आहे. पण भाजपच्या अन्य राज्यांमध्ये तीन भाषेचा फॉर्म्युला नाही आहे, महाराष्ट्रातच का हा का नाही. पण असं होऊ शकत नाही ना. तुम्ही मराठी शाळेत शिकलात असं आपण गृहीत धरतो. टिळकनगर शाळेमध्ये टिळकनगर शाळेमधून तुम्ही हे झालं असाल. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय आहेत की ज्याला जसं वाटतंय तसं ना, याला पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण सांगताय, तो GRचं स्पष्टीकरण करताना सांगताय की मराठी भाषाच सक्तीची हे सांगतायत आणि बाकीच्या ज्या सगळ्या भाषा आहेत त्या ऑप्शनल आहेत. आता त्याच्यानंतर सुद्धा जर कोणी असाच विचार करत असेल तर ते योग्य आहे का अयोग्य हे मला माहीत नाही. कमी पडला असं मी कशाला आम्ही म्हणतो. देवेंद्रजी त्यांना भेटलेत, देवेंद्रजींची त्यांची भेट झाली, रोज वर्तमानपत्रात सांगितलं, आमचे असणारे प्रवक्ते रोज सांगत होते, आम्ही रोज सांगतो आहे, सगळीच लोक रोज सांगताय. तुम्ही सगळेजणांनी त्याचे GRचं स्पष्टीकरण तुम्ही सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की नाही आहे सक्ती नाही संधी, पण तुमचं होतं की हिंदी सक्तीचीच होती आणि नंतर सरकारने मान्य केलं की आपला GR चुकला म्हणून तो GR विड्रॉ केला, परत बदलला. आणि एकत्र आपण सांगतो की भाषा सक्ती नाही, पण हिंदीला तुम्ही सगळे ऑप्शन दिलेत, बाकीच्याला ऑप्शन दिलं नव्हतं भाषांना. याचा अर्थ क्लिअर कट आहे ना, हिंदी सक्तीचा आहे ते. साहेब 2 गोष्टी आहेत. तुमचं नाव मला माहीत नाही, तुम्ही ठाकरे आहात की काय असं मला वाटायला लागलं. बापट आहे. म्हणजे कसं असतं की एकदा मी म्हटलं ना, मी ते चष्म्यावरती वारंवारच जाण्याचा प्रयत्न का करतो आहे. गिरीजींनी काहीही सांगितलं ना, तुम्ही कोणत्या चष्म्याने पाहणार आहेत ना, त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या चष्म्याने तुम्ही पाहणार ना तसंच तुम्हाला दिसणार आहे. विषय नाही. मंत्री महोदय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांचं काय म्हणाले ना हे मी काही मला सांगायचं नाही. पण देवेंद्रजींनी पहिल्या दिवसापासून जे सांगतात, ॲज अ मुख्यमंत्री म्हणून ते सांगतात की मराठी भाषा हीच सक्तीची आहे. हे वारंवार सांगितलं गेलं. ऑप्शनल भाषा म्हणून तिचा वापर करावा हेही वारंवार सांगितलं.
कोणत्या शाळेमध्ये किती विद्यार्थी असल्यानंतर आपल्याला तो शिक्षक घ्यावा याच्या संदर्भात सुद्धा एवढं स्पष्टीकरण केल्यानंतर ऑप्शनल भाषा एखादी वेगळी दुसऱ्याला कोणती अजून शिकायची असेल तर ती ऑफलाईन त्यांनी शिकावी इथपर्यंत जर क्लेरिफिकेशन जर एखादा राज्याचा प्रमुख जर करत असेल तर त्यानंतरच्या काळामध्ये यांनी काय बोललं, तिकडचा माणूस काय बोलला, एखादा प्रवक्ता काय बोलला, एखादा खासदार काय बोलला, एखादा नगरसेवक काय बोलला, या गोष्टी राहतात कुठे. एवढं झाल्यानंतर सुद्धा की जेव्हा या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली की बाबा चला याचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल असं जर वाटत असेल तर हा GR परत घेतल्यानंतर एक कमिटी तयार करावी अशा संदर्भात जेव्हा निर्णय होतो किंवा एवढा पॉझिटिव्हली एखादा राज्याचा मुख्यमंत्री विचार करतो, इगो न ठेवता विचार करतो, त्याच्यानंतर सुद्धा जर त्याच्यामध्ये राजकारण जर कोणी करत असतील तर मग मताचंच म्हणायला लागेल ना, दुसरं काय म्हणायचं. तर तुम्ही सांगायला कमी नाही पडला असं असेल पण एवढं सगळं बरोबर असेल तर मग ठाम का नाही राहिलं की नाही आमच्या बरोबर आहे मागे घ्यायची काही गरजच नाही. ही कारण असते ना, कायदा आणि सुव्यवस्था. कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे राहिली पाहिजे. अधिवेशन काळामध्ये अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो कुठेही फुकट न जाता त्या अधिवेशन कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम व्हायला हवं असं जर वाटणं एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या ज्याचं राज्य आहे त्यांना असं वाटणं हे स्वाभाविकपणे योग्यच आहे ना. म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी GR मागे घेतला. कायदा सुव्यवस्था म्हणा आपण तुम्ही जर मोर्चा काढलात, तुम्ही म्हणालात ना मोर्चा काढणार म्हणून, तुम्ही म्हणजे ठाकरे म्हणा. हो तुम्ही म्हणजे काय म्हणाले की आम्ही मोर्चा काढणार आहोत तर कशासाठी मोर्चा काढणार आहोत तर त्यांना स्पष्टीकरण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून वेगवेगळ्या वाहिनींच्या माध्यमातून दिल्यानंतर सुद्धा जर आपली भूमिका जर ठाम असेल तर ठाम भूमिका जर असेल तर मोर्चा काढण्यापेक्षा हा जो GR आहे तो GRच आम्ही रद्द करून त्याची एक कमिटी तयार करतो. हे एवढं जर झालं असेल तर त्याच्यानंतर मोर्चा शांततेत निघणार होता ना, मोर्चा शांततेत निघाला आणि तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे निर्माण झाला. आणि आता तुम्ही असं ठरवताय नाही तुम्ही असं ठरवताय तर मग देशपांडे म्हणतायत तर मग तसं मान्य करायला लागेल. कुठे कायदा सुव्यवस्था पण याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हा जो घेतलेला तो एक पॉज आहे म्हणजे तो अंतिम निर्णय नाही. नाही या संदर्भात बघा एखादी गोष्ट जी आहे की जिला असं म्हटलं गेलं की तिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यामध्ये कोणीतरी एक कमिटी या संदर्भातला विचार करेल असं जेव्हा म्हटलं आहे तर असं म्हणायला त्रिभाषा सूत्र अजून तुम्ही त्यांचं ठाम आहे. त्रिभाषा सूत्र हे आता काही आम्ही ठाम म्हणजे काय तर यांनीच केलं ना, ते जे केलं ते उद्धवजींनीच केलं ना. वारंवार सांगतायत उद्धवजी की मी ते म्हणतच नाहीत की मी नाही केलं म्हणून. पण अनेक निर्णय बदलले आपण आधीच्या सरकारचे, आता हा निर्णय पण सरकारच्या हातात आहे. तुम्ही बघा दोन गोष्टी आहेत देशपांडे साहेब. निर्णय बदलले याचं कारण काय होतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे. होईल अभ्यास, 4 माणसं याच्यावरती विचार करतील, कमिटी यावरती विचार करेल. करायला हवं तर सरकार निर्णय घेईल. कमिटी सांगेल मला माहीत नाही नरेंद्र जाधवजी काय म्हणतील किंवा त्यांचा अभ्यासांती काय करतील, अभ्यासांती ते काय विचार करतील मी आज सांगणं योग्य नाही. परंतु एखादा 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की त्यांनी दिलेला अहवाल त्यांनी दिलेलं जे म्हणणं असेल ते ठेवतील ना सरकारसमोर ठेवतील आणि मग सरकार त्या संदर्भातला निर्णय घेईल. आज सांगणं मी एका पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आज सांगणं की बाबा ते त्यांचा निर्णय हा झाला तर आम्ही असं करू असं नसतं ना. एखाद्या गोष्टीवरती ज्यावेळेला कमिटी तयार होते ते कमिटी तयार झाल्यानंतर कमिटी त्या संदर्भातला जो काही अहवाल तयार करेल अहवाल ठेवेल ना विधानसभेसमोर ठेवेल. म्हणजे महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष भाजपचे हे उत्तर प्रदेशच्या पक्षाध्यक्षांची किंवा राजस्थानच्या भाजपच्या पक्षाध्यक्षांची असं काही बोलून असं त्यांचे काही विचारविनिमय झालाय का की त्रिभाषा सूत्र असायला हवं, उत्तर प्रदेशमध्ये शाळा तामिळ शिकवायला लागली आहे किंवा राजस्थानमध्ये मल्याळम शिकवायला लागले असं पण होणार आहे का आता? नाही अजूनपर्यंत मी तसं समन्वय सुरू केलेला नाही पण येणाऱ्या काळामध्ये असं करावा लागेल असं वाटायला लागले. पण तुम्ही सांगितलं की सरकारला पाठबळ देणार पार्टी म्हणून, तर ह्या पाठबळ देताना आपण जनमानसाचा कल लक्षात घेऊन किंवा तुमचं एक लोकांशी बोलून तज्ञांशी बोलून मत ठरवून तुम्ही सांगा कमिटी विचार करेल पण ती भाषा असावी किंवा नसावी, तिसरी भाषा पहिलीच्या मुलांना एवढं बर्डन टाकावं का ते 5वीपासूनच बसावं असं काही मत देणार आहात का नाही या मुद्द्यावर पार्टीचं म्हणून? पक्षाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असते की हिंदी असावी की नसावी पहिलीपासून?
दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एखाद्या पक्षाचं अध्यक्ष होणं म्हणून त्याचं मत असतं, तर ही भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना, त्यामध्ये काम करत असताना पूर्णच्या पूर्ण विचार करणारा एक पूर्णच्या पूर्ण पार्टीमध्ये असणारे अनेक जणांबरोबर चर्चा करून या संदर्भातले निर्णय घेणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणूनच ही पार्टी जी आहे ना, ही पार्टी आज या स्तरावरती पोचली आहे. सामान्य माणसाचं हित काय आहे या गोष्टीचा विचार करते. आपण असा कधीच विचार केला नाही की बाबा या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने या पार्टीच्या विचारधारेने एक वेगळ्या पद्धतीने इतिहास घडवण्याचं काम करते, असा कधीच विचार केला नाही. आपणच पाहिलं असेल तुमच्याच वर्तमानपत्रांमध्ये किंवा गेली 40 वर्षामध्ये असं कधी झालं का की वर्तमानपत्रामध्ये असं आलं आहे का की बाबा विजेचा दर हा गेली 20-25 वर्ष वाढता होता, वाढतोय. पण एक विचार करून देवेंद्र फडणवीस यांचा का एक नेतृत्व, जे द्रष्टा नेतृत्व आहे, त्या द्रष्टा नेतृत्वाने विचार केला की नाही, मला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वीज ही त्यांच्या वेळेला मिळाली पाहिजे. आणि तो विजेचा दर जो आहे की जो टेरिफ नित्यनेम वाढताना दिसतो आहे, तो वाढणारा टेरिफ मी कमी करेन. आणि तो कमी करण्यामध्ये त्यांना यश येत आहे. यश येतच नाही आहे, ते येणाऱ्या काळामध्ये अजून कमी करत ते चालले. या सगळ्या गोष्टी का होत आहेत, तर त्याचा पण कुठेतरी विचार की म्हणजे या पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कुठेतरी पाण्याविना महाराष्ट्र अशी जी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी होती, ज्याला सुका दुष्काळ म्हणून आपण सगळ्या वेळेला विचार करत होतो, आज त्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे की त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं विजन ठेवून एक वेगळ्या दिशेने मराठवाडा ज्यामध्ये काय परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती, बदलणाऱ्या परिस्थिती, याचा कुठेतरी विचार हा पण फार मोठा की ज्याला एक वेगळ्या पद्धतीने एक विजन ठेवून चालणं ज्याला म्हणतात, ते विजन ठेवून जेव्हा आपण चालतो त्यावेळेला एक जो बेंचमार्क असतो तो बेंचमार्क कंप्लीट होत असतो. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा प्रत्येक गोष्टीमध्ये एक बेंचमार्क सेट करतो आहे. आणि तो बेंचमार्क सेट करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी ज्या घडवण्यासाठी एक वातावरण जे निर्माण करावं लागतं, वातावरण निर्माण करण्यासाठी त्यावेळेला तुमच्याबरोबर संघटनात्मक ताकद ही असणं फार गरजेचं आहे. सरकार म्हणून काम जेव्हा करतो तेव्हा संघटना बरोबर असणं हे गरजेचं आहे. आणि मग ती ताकद उभं करण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला आपली संघटना ही इतर संघटनांपेक्षा अधिक मजबूत कशी असेल त्यासाठी काम करणं. एखादा निर्णय करायचा जर झाला तर तुम्हाला त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून एक ताकद त्यांच्या पाठीशी असावी लागते, ती उभी करण्याचं काम करू. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा GR आणणं, तो मागे घेणं, ही पण भाजपाची काही वातावरण निर्मितीचा भाग आहे का? मी असं म्हणणार नाही. ज्यांनी त्याची सुरुवात केली किंवा ज्या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली त्यांचा कदाचित तो भाग असू शकतो. काल जे मीरा भाईंदरमध्ये आंदोलन झालं, ते परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडलं असं मला वाटतं का? म्हणजे काय मला माहीत नाही, म्हणजे आंदोलन का केलं तेच मला कळलं नाही. ते GR पाठी घेतला आहे, त्यामध्ये कमिटी काम करते, त्या सगळ्या जर गोष्टी झाल्या असतील तर ती काढायची गरज काय? एक छान मध्यंतरी विधान केलं होतं मी माझं विधान छान होतं. भाजपची स्पर्धा ही स्पर्धकांची नाही, कारण स्पर्धकच नाही, आमची स्पर्धा ही मित्रांची. ठाण्यात केलं. मी असं नाही म्हटलं होतं. फक्त मी म्हणताना असं म्हटलं होतं की मी रोज म्हणतो, मी नवीन असं काही म्हणत नाही. मी असं म्हटलं की आता भारतीय जनता पार्टीला विरोधक नाहीत. आत्ता भारतीय जनता पार्टीच्या संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आपण असा प्रयत्न करायला हवा की आता आपल्याकडे
प्रतिस्पर्धी आहेत आणि आपली प्रतिस्पर्धा स्पर्धेमध्ये आपण आहोत. त्यामुळे ही जी स्पर्धा आहे ना, ही भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये संघटना म्हणून पुढे नेणं ही अत्यंत गरजेचं आहे. हे माझं विधान होतं. त्यामुळे माझी स्पर्धा आहे आणि प्रतिस्पर्धी जे आहेत त्या प्रतिस्पर्ध्यांबरोबरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला संघटना म्हणून पुढे राहिलं पाहिजे. हे ते प्रतिस्पर्धी तुमच्याच बाजूला आहे. हो, बरेच आहेत प्रतिस्पर्धी. मी तुमच्या गृह जिल्ह्यावर येतो याच मुद्द्यावर की तुम्ही माझा नाही आहे, सॉरी. म्हणजे तुमचा गृह जिल्हा म्हणजे तुम्ही तिथून माझा सिंधुदुर्ग असं म्हणतात, कधी कधी कोणीतरी पालघर म्हणतं, कधीतरी कोणतरी रायगड म्हणतं. तुमचं कार्यक्षेत्र जिथे राहिलेलं आहे, तुमचं जिथे कार्यक्षेत्र राहिलेलं आहे तिथे आणि शिवसेना, जुनी शिवसेना, नवी शिवसेना, शिंदेची शिवसेना याचा आणि तुमच्या पक्षाचा संघर्ष काही लपून राहिलेला नाही. तो जाहीरपणे अनेकदा झालेला आहे. सुलभा गायकवाडचं प्रकरण असेल, सॉरी गणपत गायकवाड, महेश गायकवाडचं प्रकरण असेल, तुमचे जवळचे जे जोशी नावाचे अध्यक्ष होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा मुद्दा असेल, तुम्ही त्यावेळी रस्त्यावर आला होता. तुम्ही एकदा कळव्यात असं स्टेटमेंट केलं होतं की कल्याण लोकसभेचा पुढचा खासदार हा भाजपाचाही असू शकतो वगैरे वगैरे. तुम्ही तेव्हा अध्यक्ष नसाल का तेव्हाचा काय तुमचा आणि शिंदेचा, म्हणजे शिंदे सेनेचा संघर्ष हा सातत्याने कल्याणमध्ये दिसतोय, ठाण्यात दिसतोय, नवी मुंबईत काय चाललंय आपण पाहता. गणेश नाईक तर अगदी हमरी दुमरीवर झालेले आहेत आणि ते जाहीरपणे स्टेटमेंट करताना दिसत आहेत. आता हे पुढचं जो सगळा जो काय आहे एवढं तुम्ही सातत्याने, अच्छा शिंदेसोबत तुमचे अतिशय मधुर संबंध राहिले, त्यांच्या सुपुत्रांसोबत तुमचा संघटनात्मक संघर्ष नेहमी सुरू असतो. तर हे सगळं तुमच्या गृह जिल्ह्यामध्ये निस्तरताना पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षातूनच असा एक मतप्रवाह आहे की अजिबात शिंदेसोबत युती करू नका. अनेकदा अनेक कार्यकर्ते तुम्हाला भेटत असतात. तर पुढचा मुंबईच्या पलीकडचा जो MMRचा जो प्रवास आहे तो तुम्ही कसा पाहता? खरं तर एकनाथ शिंदेजी आणि मी अतिशय चांगले संबंध माझे आहेत. ते आम्हाला माहिती, आम्हाला श्रीकांत विषयी सांगा. श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ही दोन्ही नाणी ही महायुतीची आहेत. दोन्ही बाजूला जेव्हा तुम्ही पाहणार ना तेव्हा तिथे माहितीच तुम्हाला दिसेल. कळव्यामधलं माझं जे स्टेटमेंट आहे ज्याचं तुम्ही कोट करताय, हे स्टेटमेंट हे संघटनात्मक पार्टीच्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कोणता मतदारसंघ कोणी लढावा याची जरासुद्धा चर्चा झाली नाही. महायुती या 48 मतदारसंघांमध्ये कुठे लढेल याची कुठेच जर चर्चा झालेली नसेल तर त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेने कोणते मतदारसंघ लढावे, शिवसेना म्हणत होती आम्ही ठाणा लढलो पाहिजे, तुम्ही म्हणत होता ठाणा, आम्ही म्हणत होतो ठाणा लढलं पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी जर जागांचं वाटप झालेलं नसेल तर हा मतदारसंघ जो आहे, हा मतदारसंघ हा गिरीश जी सांगतील तुम्हाला, या मतदारसंघाची नाळ जी आहे, ही नाळ जी आहे ही भारतीय जनसंघापासूनची असणारी नाळ आहे. हा मतदारसंघ जो ठाणा मतदारसंघ ज्याला पहिल्यापासून ओळखलं जातं, हा ठाणा मतदारसंघ हा रामभाऊ माळगी, जगन्नाथ पाटील, राम कापसेजी नंतरच्या युतींमध्ये झालेल्या युतींमुळे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा ग्रास लेवलवरचा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेहमीच असं वाटत राहतं की या मतदारसंघामध्ये कोणी लढावं, कसं लढावं, त्या स्वाभाविक ज्या भावना आहेत. पण हे कधीतरी तुम्ही विचार करायला हवा की त्यानंतर कळव्यामध्ये मी दिलेलं स्टेटमेंट आणि त्यानंतर त्यांची उमेदवारी ही रवींद्र चव्हाणनीच घोषित केली. त्याचा विसर हा करणं योग्य नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सकट तुम्ही जी नाळ म्हणताय ती नाळ आनंदीने तोडली ना, आणि त्याची बोच तुमच्या मंडळींना, म्हणजे तुमची जी जुने जाणते तुम्ही म्हणताय अनेकांना आहे, ती आजही आहे ना. ती नाळ पूर्णपणे तोडली, कल्याण घेतलं, अच्छा नवीन रचनेमध्ये पण घेतलं,
आताही ते ऐकत नाही. जिल्ह्यामध्ये तुमचे जास्त आमदार आहेत त्यांच्यापेक्षा, पण जिल्ह्याच्या प्रशासकीय राजकीय ताबा त्यांच्याकडे आहे असं तुमचेच कार्यकर्ते बोलतात. तर ही नाळ तोडी असं लोकसत्ता का म्हणत नाही मला ते कळत नाही. नाही, पण इथला मुख्य मुद्दा असा की ती कल्याण मतदारसंघ म्हणजे रामभाऊ कापसे, रामभाऊ माळगे, जगन पाटील आणि या सगळ्यांचा शिवसेनेकडे देणं, ती त्या युती धर्माची एक अपरिहार्य चूक होती असं वाटतं का तुम्हाला? मी असं म्हणणं योग्य नाही. त्यावेळेला असणारे जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुरूप झालं असेल, परंतु त्यावेळेचा असणारा कार्यकर्ता आजही जो बूथ लेवलवरती काम करतो, ती खंत जी आहे ना ती आजही बोलून दाखवतो. कधीतरी दूर होईल तुमच्या अध्यक्षतेच्या काळात? हे मी असं हा प्रश्न यासाठी आहे की आता तुम्ही संघटनेच्या म्हणजे मला माहित आहे, कारण याची तुमच्यात आणि शिंदेमध्ये जो संघर्षाचं मूळ आहे ना ते ठाणं आहे. म्हणून मी परत ठाण्याविषयी विचारतोय तुम्हाला. लक्षात घ्या, राज्यभरातला तो संघर्ष असेल. संजय केळकर तुमचे अतिशय ज्येष्ठ आमदार, त्यांना तुम्ही कधीच मंत्री करत नाही आहात आतापर्यंत. ते ऑन कोर्ट असं म्हणालेले आहेत की ठाणे जिल्हा हा भाजपाच्याच प्रभावाखाली होता आणि आता तर तो पूर्ण आहे. आमचे इथे भाजप शिवसेनेच्या पेक्षा आमच्या इथे जास्त आमदार आहेत, त्यामुळे हा आमचा जिल्हा आहे. त्यामुळे यापुढे या जिल्ह्यात कशी यंत्रणा राबवायची हे आम्ही ठरवू असं ते ऑन रेकॉर्ड म्हणाले ठाण्यामध्ये. तुमच्याकडे आता संघटना आहे, संघटनेचं सर्वोच्च पद आहे तुमच्याकडे. तुम्ही ठाणे जिल्ह्यात ते होते, त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्र्यातला फरक आम्हालाही कळतो. पण आता तर तुमच्याकडे संघटनेचं सर्वोच्च पद आहे. तर अशा वेळी ती जुनी नाळ मिळवण्यासाठी, ठाणे परत मिळवण्यासाठी, कल्याण परत मिळवण्यासाठी काय तुमच्याकडे असा अजेंडा आहे? एकतर मी एवढा संकुचित विचाराने काम करणारा मी कार्यकर्ताच नाही की एखादा मतदारसंघ हा कोणाच्या तरी आहे आत्ता तो काढून घ्यावा अशा संकुचित विचाराने काम करणारा मी कार्यकर्ताच नाही. पार्टीने मला दिलेली जबाबदारी जी आहे ना ती पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा असणारा विचार जो आहे तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यासाठी दिलेली जबाबदारी आहे. आपण असा का विचार करत नाही? आपण ठाण्यावरती जात, आपण कोकणात जात का नाही? मी असं म्हणेन, मला जेव्हा जबाबदारी जेव्हा कोकण म्हणून दिली त्यावेळेला असणारी परिस्थिती तेव्हा असं म्हटलं जायचं की कोकण हे कोणाचं. कदाचित रायगड, मी पालकमंत्री होतो तेव्हा रायगडही मी मागत होतो, पण रायगड ज्यावेळेला त्यांच्याकडे गेला किंवा सुनील तटकरेजींकडे गेला तेव्हा सुनील तटकरेजींनी पुन्हा त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करायला पाहिजे तो केला. ते जिंकल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की भारतीय जनता पार्टीचं पूर्ण सहकार्य यामध्ये होतं. याचा अर्थ काय, तर त्या कॉर्नरपासून इथपर्यंत कोकणाच्या पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संघटना म्हणून ज्या ताकदीने काम केलं आहे, संघटना वाढवली आहे, हे काही लपलेलं तर नाहीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर त्याच ताकदीने जाऊन संघटना वाढवणं आणि नंतरच्या काळामध्ये जे निर्णय जे असतात ते निर्णय शेवटी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेतं. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जसं म्हणतं, त्यांनी सांगितलं की असं करायचं आहे तर असं करू, तसं करायचं तसं करू. पण त्याची तयारी जी आहे, तयारी करणं संघटनात्मक हे फार गरजेचं असतं. त्यामुळे ते काम आता आम्ही करतो. तुम्ही म्हणलात 2029ची निवडणूक ही भाजपने स्वबळावर लढली पाहिजे, अमित शहानी मागे स्टेटमेंट केलं होतं. त्या दृष्टीने तुमचे काय प्रयत्न असतील? आम्ही तेच करतो आहे, आम्ही रोज तेच म्हणतो आहे, कार्यकर्त्यांना तेच करतो आहे की बाबा काही करा, आपल्याला आता पूर्ण संघटना जी आहे ती 51% लढाई आहे बूथवरची, ती आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकली पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. असं आम्ही म्हणतच नाही. 51% लढाई कशी जिंकली पाहिजे ती जिंकायची आहे. मी अमित भाईंनी कोट केल्यानंतर महायुतीतल्या दुसऱ्यांनी कोणीतरी त्याला विरोध केला आहे का अजूनपर्यंत?
काय हिंमत आहे. केलाय का? नाही, मी माझा प्रश्न फक्त छोटा आहे, जसं तुमचा प्रश्न तसा. त्यामुळे ते म्हणालेत एवढं 100% म्हणालेत, बरोबर. तर आम्ही काय करणार? आम्ही जी म्हणालेत तर आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी प्रयत्न तर करायला पाहिजे ना, तो करतोय आम्ही. याची सुरुवात महापालिकेपासून होईल. या सर्व गोष्टी मी जसं म्हटलं की ही पार्टी जी आहे भारतीय जनता पार्टी, की ज्या पार्टीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करणारी एक पूर्णच्या पूर्ण एक कोर टीम आहे, पार्लमेंटरी बोर्ड आहे, या संदर्भातला सगळा विचार करते. परंतु तयारी करण्याचं काम जे आहे ना या सगळ्या गोष्टीची, हे संघटनेने करायचं आहे. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळेच्या सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो, यात काही शंका नाही. म्हणजे याच्या पलीकडे जाऊन थोडासा एक प्रश्न, तुमच्या पक्षातले काही नेते, केशवचं नाव घेत नाहीये मी, पण त्याला त्याच्यामुळे असं वाटतं की ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेना दिल्लीचा पाठिंबा आहे, भाजपचा राज्याचा नाही. त्याविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे साहेब, एकनाथ शिंदेना पाठिंबाच आहे म्हणून तर ते आज महायुतीमध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे शेवटी महायुतीमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी याच्या पाठीमागे केंद्रातलं सरकार आहे. शिंदे साहेबांच्या पाठीशी आहेत. ते तर रोजच सांगतात, चट्टान की तरह हम सब साथ में. त्यामुळे आम्ही म्हणजे राज्यातल्या नेत्यांना डावलून केंद्राचा पाठिंबा आहे? नाही नाही, असं कधीच होऊ शकत नाही. राज्यातले नेते जे आहेत आपल्याला माहीत आहेत, आपले मित्रच आहेत. त्यामुळे या सगळ्या, मी पुन्हा तेच म्हणेन, चष्मा चुकून घातला नाही नाही, ते प्रत्येक जण त्या चष्म्यातून पाहतो. त्यामुळे मग कसं आहे की प्रत्येकाला तसं वाटतं की बाबा आज असं झालं आहे, उद्या तसं झालं आहे, त्यामुळे तसं वाटत राहतं. परंतु असं होत नाही. केंद्रातलं नेतृत्व एक विजन ठेवून काम करत आहे आणि महाराष्ट्र जे आहे, जेव्हा इकॉनॉमी देशाची ज्यावेळेला ग्रोथ करायची आहे त्यावेळेला महाराष्ट्र जे आहे त्यामधली सर्वात मोठी भूमिका ही महाराष्ट्राची असणार आहे. त्याचा विसर जो आहे ना हा कोणालाच नाही. पंतप्रधान असतील किंवा त्यांचं असणारं संपूर्ण मंत्रिमंडळ हे वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतं की मुंबई जो आहे किंवा महाराष्ट्र यामधला सर्वात मोठा रोल जो आहे तो महाराष्ट्र करेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना की इथे एक वातावरण चांगल्या पद्धतीचं असणं हे कधी देशासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या दिशेने जर जायचं असेल तर चांगल्या वातावरणामध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. आणि आत्ता चांगलं वातावरण आहे महायुतीचं. मग निशिकांत दुबेंसारखे आणि आजी माजी खासदार महाराष्ट्राविषयी जे काही बोलतात त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आणि कारण त्यांनी ज्या पद्धतीने विधान केलेलं आहे महाराष्ट्राचा, पप्पू यादव पण बोलले की पप्पू यादव पण बोलले. पप्पू यादव निशिकांत दुबे एकाच रांगेत आहेत म्हणजे ना? हे अडचण अशी आहे की देशाचा कोणीतरी कोण थांबवणार? हे थांबवणं काय. आता बघा, दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. लोकशाहीने दिलेला अधिकार जो आहे ना त्याला काय करणार आहे ना. बोलण्याचं स्वातंत्र्य एवढं दिलं आहे लोकांना. तुम्ही निषेधाचा अधिकार पण वापरला नाही, निषेध केला का? त्याच्यावरती तक्रार केली का की पार्टीने यांना आवरावं? साहेब आता काय, दोन गोष्टी आहेत या संदर्भात. देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे जे मत असलं पाहिजे, एखादा कोणीतरी बोलला म्हणून मग त्याच्यावरती रोज कोणीतरी बोलत राहावं आणि त्या गोष्टी अजून पुढे नेण्यापेक्षा एक महत्त्वाच्या असणारी भूमिका मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या संदर्भातली दिल्यानंतर त्या विषयाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करणं. सकाळी परत बोलले हे काय, मी तेच म्हटलं ना की या सगळ्या गोष्टीमध्ये दोन गोष्टी आहेत की कधी काय होतं की एखाद्याला TRPचं वेळ एवढं लागतं ना, तर रोज तुम्हाला तर माहिती आहे 9 वाजता पण बोलणारी माणसं आहेत की रोज बोलतात काही ना काहीतरी. TRPचं वेळ एकदा फार वाईट असतं. मला कोणालाही, बऱ्याच लोकांना आहे, त्यात काय फार मोठं. बरं, मी तेच म्हटलं की काय होतं की आपणच ते करतो त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी पुढे नेण्याचा. आपण असं का विचार करत नाही
की हा महाराष्ट्र तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने गुण्यागोविंदाने आम्ही राहतो. सरकारची भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांनी, प्रदेश अध्यक्ष भाजपचा एक पक्षाचे म्हणून तुमची भूमिका काय आहे? मी गेल्या वेळेलाही मी इथे ज्यावेळेला आलो होतो, माझं गिरीश भाऊंबरोबर ज्यावेळेला बोलणं झालं, तर मी 1-2 गोष्टी फार महत्त्वाच्या बोलण्यात, मी फार पॉझिटिव्हली विचार करणारा आणि पॉझिटिव्हली मतदारसंघातून विचार करून निवडून आलेला मी लोकप्रतिनिधी आहे. तर मला असं काय वाटतं की एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्ह दिशेने कसं न्यावं ना, यासाठी मी 3 वर्ष काम करेन. निगेटिव्ह जर होत असेल ना, जर समोरून म्हणजे आज इथे जाताना मला आता येताना असं मला इथे रस्ता बंद आहे, मी सांगितलं की गिरीश भाऊंना भेटायला चाललो आहे, त्यांनी बिचाऱ्याने सोडलं, त्यांनी मला सोडलं. पण तसंच आहे, जर मला कळलं ना की हा रस्ता बंद आहे तर मी तिथे उतरलो असतो आणि मी आलो असतो पुढे चालत आलो असतो. काय कशाला आपण त्या भानगडीत पडावं, हे चुकीचं काम करून का करावं असं मला वाटतं. दुबेंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचा तुमची पॉझिटिव्हनेस तुम्ही काय सांगता? आम्ही कशाला म्हणतोय ना, त्याच्यानंतर आम्ही पार्टी म्हणून आमची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस ॲज अ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मांडली आहे ना. त्यांनी मांडलेली भूमिका ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असंच समजलं पाहिजे. कोर्ट हा कोर्ट ज्याला म्हणतात ना, एकाने दिल्यानंतर परत मग काय करायला पाहिजे, त्याचं काय आहे, ते असं झालं का तसं झालं का, तो मला बऱ्याच वेळेला असं लोक विचारतात, ते तुम्हाला मी सांगायला पाहिजे. ते मला बऱ्याच वेळेला निशिकांत हा फार मराठी भाषेचा असल्यामुळे याला मी बऱ्याच वेळा सांगतो, माझा रवीचा व्ही आहे ना, हा पहिला व्ही आहे असं मी सांगतो. का तर मी तेव्हा लहानपणापासून मी व्ही पहिला काढला, पण कोणीतरी मराठीतला तज्ज्ञ आहे ना, तो व्ही दुसरा काढतो, त्याची चूक नाही आहे, पण मी जो काढतो त्याला मी रोज सांगतो, अरे बाबा पहिला काढ रे बाबा. सांगायचं काम आहे आपलं, बाकी काही काय ते त्यांनी करावं, जे करावं ते. पण याच्यावर एक व्यापक प्रश्न असा पडतो, त्याच्यात तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल की भाजपच्या कालखंडामध्ये सत्ताधारी जो असतो तो महत्वाचा असतो, संघटनेला तितका आवाज नसतो किंवा त्यांनी आवाज करायचा नसतो. असं मला वाटत नाही. पार्टी पूर्णच्या पूर्ण संघटना आणि संघटनेच्या पूर्णच्या पूर्ण आज महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की देवेंद्रजी ज्या पद्धतीने काम करतात किंवा त्यांचं काम करण्याचा जो दृष्टिकोन आहे, या सगळ्या गोष्टी संघटनेतल्या असणाऱ्या बैठका असतील, संघटनेमध्ये असणाऱ्या कोर टीमची बैठक असतील, सगळ्या अटेंड करणं, आपली भूमिका जी आहे सरकार म्हणून जी भूमिका असते ती सरकार म्हणून असणारी भूमिकासुद्धा प्रमुख लोकांशी चर्चा करणं, असं करून करणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच तर नेते आहेत. शेवटी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये संघटना त्यांच्याबरोबर असली पाहिजे, हे आम्ही जेव्हा म्हणतो ना, तर ती मजबूत संघटना असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. एखादा व्यक्ती ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला त्याचे असणारे अनेक निर्णय, की जे निर्णय जे आहेत ते निर्णय खालीपर्यंत घेऊन जाण्याची जी माध्यम म्हणून संघटनेचा फार जास्त फायदा झाला पाहिजे, आणि तो कसा होईल हा फार महत्त्वाचा असणारी भूमिका असते. एखादा व्यक्ती म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांची असणारी कॅपॅसिटी आहे, ते काम करत असताना निर्णय घेण्याची त्यांची असणारी क्षमता आहे, ते रोज वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतात. घेतलेले निर्णय जे आहेत ना ते असे विरळून जाऊ नयेत. घेतलेले निर्णय ते खालीपर्यंत नेणं हे फार गरजेचं आहे. ते जर आपण घेऊनच जाऊ शकलो नाही तर फार त्याचा परिणाम जो आहे ना तो चांगला होणार नाही. त्यामुळे आवाज आहे असं म्हणतात, तुम्ही ज्याप्रमाणे नड्डा म्हणाल आहे तसं म्हणाल का की भाजपची संघटना समर्थ आहे, संघाची गरज नाही असं? नाही, मी असं म्हणणार नाही. संघ ही आमची मातृ संस्था आहे आणि मातृसंस्था म्हणून त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात आणि ते असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. नड्डा म्हणाले प्रत्येक त्यांनी का म्हटलं त्यावेळेचे काय सर्कमस्टन्सेस होते मला माहीत नाही, परंतु मी असं महाराष्ट्रात नक्की म्हणेन, महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी नक्की म्हणेन की त्यांचे आशीर्वाद
हे असलेच पाहिजेत असं मला वाटतं. त्या महापालिकेच्या निवडणुका येतात तर काय साधारण स्ट्रॅटेजी आणि काय भाजपची परिस्थिती कशी? निवडणुका आचारसंहिता लागली की आम्ही सगळीजण लढणार एवढं नक्की. नाही पण त्याच्यात तुझा खरा प्रश्न असा की खरोखर निवडणुका होणार ना. खरा प्रश्न तो आहे. पण हे कोर्टच ठरवेल ना नंतर. आता कोर्टानेच सांगितलं आहे की एवढ्या दिवसात करा, त्यामुळे त्या दिशेने तर चाललो आहे आता सध्या. ते कोणीतरी जे असं म्हटलं जातं ना की ते त्यांनी परत सांगितलं तर आम्ही काय करणार. त्यामुळे आमची अडचण अशी नाही की आम्ही जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेला आम्ही निवडणुका लढणार. नाही, पण तो प्रश्न असाच आहे की कसं कोर्टाने सांगावं यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नाही. तुमचा मेसेज करायला पाहिजे ना सांगायला. नाही, आता आमची अडचण अशी आहे की एवढं सगळं आम्ही करत असलो तर मग काय निवडणुकीचा निकाल पण सांगायला लागला का नाही. त्या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाकडे कसं पाहताय? नाही, मला फार आनंद आहे. दोघं म्हणजे ते एकत्र आल्यामुळे शिंदेंना धक्का बसतो याचा नाही, त्यासाठी मी म्हणत नाही. कधीही दोन भावांमध्ये, मी कोकणातला आहे त्यामुळे त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की दोन भावांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती मानणाऱ्यांपैकी मी असल्यामुळे कधी नेमकी असं जर होणं नक्की चांगलं आहे. पण राजकारणात काय करावं हे मला माहिती आहे. एकत्र येणं हे चांगलं. पण हिंदी वर्सेस मराठी हा विषय होईल का? नाही होणार. सगळे सुज्ञ आहात, मला असं वाटतं. कोणता राहील म्हणजे मेन प्लॅन काय राहील इलेक्शन? इलेक्शन डेव्हलपमेंटवरती गेली पाहिजे आणि डेव्हलपमेंटवरतीच जाईल. लोक आता सुज्ञ आहेत. भावनिक आव्हानांना कोणी. एक प्रश्न असा आहे की लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेमध्ये जे काय झालं ते सगळेच आपण बघितलेलं आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून ही मनसेला चौथा पार्टनर म्हणून घेऊ शकतो का? आज तर काही आम्हाला माहीत नाही. घ्यायची तुमची इच्छा आहे का? नाही, आज तर आम्हाला काही माहीत नाही. आज तर तेही म्हणालेच वाटतं. कुठेतरी मी वर्तमानपत्रातच वाचलं वाटतं, युतीच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी चर्चा करू नये असं म्हटलं ते. कार्यकर्त्यांना सांगितलं. हो, कार्यकर्ता. त्यांनी सांगावं ठीक आहे, पण तुम्ही घ्यायला तयार आहात का? नाही, आम्ही तर रोजच म्हणतोय महायुती महायुती. किती जोरात बोल. मनसे आलं तुमच्या इकडे. अरे महायुतीच म्हणतोय आम्ही ना. महायुतीमध्ये किती पार्टनर्स आहेत आमच्याकडे. रोज अलायन्स बदलत राहतात आमचे. त्यामुळे काय त्याला महायुतीच म्हणतोय आम्ही. माझा तोच प्रश्न होता की मुंबईत जवळपास 10 आमदार शिवसेनेचे आहेत, 6 शिंदेचे आहेत. ते एकमेकांच्या विरोधात जवळपास 16 जागांवर थेट लढलेले आहेत. आणि हा जे ज्या ठिकाणी लढलेले आहेत ते सगळे मराठी बहुल पट्टे आहेत. म्हणजे शिवडी असेल, तुमचं वरळी असेल, आपलं भांडूप, तुमचा आवडता भाग आहे जो भांडूप तो असेल. तर या सगळ्या पट्ट्यामध्ये, मराठी बहुल पट्ट्यांमध्ये या दोन पक्षांमध्ये थेट लढत झालेली पाहताय आणि आपण निकाल पण पाहतोय याचा. तर हे जे काही एकत्रीकरणाचं वारं वाहत आहे तर त्याचा शिंदेंना सरळ सरळ फटका बसेल किंवा तुम्ही कसं पाहताय? तो बसेल असं तुम्हाला वाटतं का? आणि या ज्या 16-17 जागा आहेत ज्या ते विधानसभेत एकत्र लढले, तर तिथे काय दिसू शकेल जर हे एकत्र राहील? आणि त्याच्यात प्रश्नाचा उपप्रश्न की त्यांना फटका बसू नये म्हणून तुम्ही काय करणार? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या निवडणुका महायुतीमध्ये लढण्याच्या दृष्टिकोनातून आज तरी आम्ही सगळीजण आमच्या सगळ्यांच्या तयारी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती येईल त्या ठिकाणी महायुती म्हणून जे आवश्यक पावलं असली पाहिजेत. तुम्ही तर पाहिलं असेल, काय तुम्ही प्रश्नच विचारतात किती, मला माहीत नाही काय विचारता किंवा काय नाही. ज्या ठिकाणी आम्ही आता सीट शेअरिंग होत्या, लोक विधानसभेच्या वेळेला सीट शेअरिंग झाल्या, आम्ही किती लढावेत, ते किती लढावेत, रोज तुम्ही लिहिलं हे केलं. आपले कॅन्डिडेट समोर नव्हते ज्यावेळेला. जिंकणारे कॅन्डिडेट आमचे होते, आम्ही देऊन टाकले. हे घेऊन टाका बोललो, केलं की आम्ही. त्यामुळे आमच्यामध्ये काहीच नाही. आमच्यामध्ये महायुती 100%. महायुतीचं ना. म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाबा चला द्यायचे, आमच्याकडे आज जास्त आहेत, समजा आमच्याकडे 150-200 लढण्यासारखे. अशी वेळ आली तर बोला ठीक आहे बाबा, त्यांनी मागितलं तर देऊ ना आपण, त्याला काय अखंड पुरवठा करू शकेल. गॅरंटी आहे आपल्याकडे. रिसोर्सेस आमच्याकडे एवढे आहेत, त्यामध्ये सगळे रिसोर्सेस आम्ही महायुतीच्या पाठीमागे लावू. हे तुमचे रिसोर्सेस आहेत, ते मला मान्य आहे. म्हणजे मुंबईत कदाचित तुम्हाला शिंदेची गरज भासू शकते, पण ठाण्यात शिंदेना तुमची गरज भासू शकेल. ठाण्यात ते तुमच्या सोबत जाऊन पाहतील एवढा. आता तुम्ही 23 आहात आता सध्या, ते 67 आहेत, ते वाढत आहेत. नौपाड्या वगैरे मध्ये त्यांची ताकद आहे, तुमचे नगरसेवक आहेत.
डोंबिवलीत परत मी तुमचा गृह भाग आहे तो सगळा, हे गणपत गायकवाड आणि ही सगळी मंडळी, महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड एकत्र प्रचार करतायत किंवा तुमचं राजू पाटलांविषयीचं प्रेम अचानक कमी झालंय, असं काय होईल का? म्हणजे राजू पाटलांचे तुमचे संबंध आहेत ते कमी झाले, असं कसं होईल? म्हणजे मुंबई पुरतं समजू शकतो, पण ठाणं डोंबिवली तेवढा औदार्य शिंदे तुमच्याविषयी दाखवतील? साहेब आता बघा, ठाणा सोडून देऊ आपण थोडे दिवस, म्हणजे लढू एकत्र. हे ठाणा आपण थोडं बाजूला ठेवू ना त्याच्यात. मी आता महाराष्ट्राचा झालो ना, मी महाराष्ट्राचा विचार करतोय. तुम्ही का ठाण्याचा विचार करता मला तेच कळत. तुमची लढाई तिकडे आहे म्हणून माझा हा प्रश्न आहे. साहेब बघा, महानगरपालिका 29 आहेत. जेव्हा सर तुम्ही 29 महानगर, जेव्हा तुम्ही हे असं म्हणता ठाण्यात येऊन की आपली लढाई, त्याला आम्ही जे काय ऐकलं असं आहे की आपली लढाई आता मित्र पक्षांशी आहे, म्हणजे असं मी म्हटलंच नाही. मी परत माझी स्टेटमेंट पुन्हा एकदा सांगतो की मी असं कधीच म्हणत नाही की आपली, तुम्हाला एक तर कल्पना आहे की ठाणे डोंबिवली बॅटल ग्राउंड तुमचं आणि शिंदेचं आहे. तुम्ही शिंदेंनी आता ठाकरेंना एवढं वीक करून ठेवलेलं आहे की तुमचं आणि शिंदेची लढाई सरळ सरळ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तुम्ही मुंबईत कदाचित पुरवठा कराल, ठाण्यात ते पुरवठा करतील का तुम्हाला? दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की एकमेकास सहाय्य करू असंच आहे ना शेवटी. म्हणजे ते करतील किंवा नाही करतील हा त्यांचा प्रश्न असू शकतो, पण दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ना की या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे नेते जे आहेत ना, देवेंद्र फडणवीस लय उदार आहे. तो कशा अर्थाने सगळ्या गोष्टीत उदार आहेत. म्हणजे ते जेव्हा विचार करतात किंवा या सगळ्या गोष्टीचा फार उदार मनाने विचार करतात, असा नेताच नाही आहे महाराष्ट्रात दुसरा कोणी. मी तुम्हाला तेच सांगतो साहेब, बघा मुंबई महानगरपालिका महापौर आमचा झालाच होता तेव्हा काय म्हटले ते, त्याने देऊन टाकलं की मुख्यमंत्री साहेब. तेच सांगतो तुम्हाला, जेव्हा ठाण्यामधली जेव्हा सुरुवात होती ना तेव्हा तुम्ही फार चांगले ओळखतात त्यांना आणि मी चांगला ओळखतो, तेव्हा रवी तू नको थोडासा उल्हासनगरच्या दिशेने कर, असं पण होतं की बऱ्याच वेळेला. पुढे तुम्ही ठाणे देऊन टाकाल म्हणजे असं होतं ना. आमचा माणूस नेता जो आहे ना तो एवढा उदार आहे ना, त्याला आम्ही काय करू शकतो कधी कधी. त्यामुळे त्यांनी उदारपणा दाखवला तर आम्ही काय करणार ना. मी म्हटलं ना म्हणून ठाणा सोडायचं ठरलं ना, नाही ठाणा बाजूला काढायचं ठरलं. हो, ठाणा बाजूला काढा असंच म्हणायचं. ठाणा बाजूला काढ म्हटलं तर काय करणार तुम्ही, ठाणा बाजूला. तुमचं हे विधान खूप महत्वाचं आहे की ठाणे महापालिकेची बॅटल सुरू असताना तुम्हाला तुमच्या उदार नेत्यांनी असं सांगितलं, जरा रवी जरा उल्हासनगरमध्ये लक्ष द्या, म्हणजे ठाण्यात जरा आपण शिंदेना देऊन टाकू. आता हे हो झालं ना, मी आता देऊन टाकू नाही म्हटलं, तर ठाणं दिलंच की. हो तुमचा मित्र नरेश झाला की खासदार. हो कोणीतरी सांगावं, कोणीतरी ठाण्यातले ना, आता यांनीच सांगावं, हे मतदार आहेत तिथले. मग लोकसभेला मतदार होतं तर सांगितलं त्यांनी, तर सांगितल्यामुळे आम्ही काय बोलू. हो पण तिथं प्रतिकाचा प्रश्न महत्वाचा होता की नेत्यांच्या, वरिष्ठ नेत्याच्या औदार्यामुळे पक्ष विस्ताराला अडकाठी येते. काय होतं की तेव्हा ते 48 मतदारसंघ ज्यावेळेला ज्याची चर्चा सुरू होती, त्या चर्चांमधून काय होतं की कोणता मतदारसंघ कोणी लढावा याच्यावरती जेव्हा झालं तेव्हा असंच होतं ना की बाबा आता हा का तो याच्यामध्ये महायुती म्हणून कोणी लढावेत, पण महायुतीतच लढावेत अशी जेव्हा चर्चा होते त्यावेळेला कुठेतरी कोणाला तरी झुकतं माप मिळतं, कोणाला तरी असं होतंच की. त्यामुळे त्याला काय करू शकत नाही. पण तुम्हीच आता म्हणालात की महायुतीत खूप सारे घटक आहेत, म्हणजे जसं अजित पवार शिंदे आहेत तसं अजूनही काही छोटे मोठे घटक आहेत. तर त्याच्यात प्रत्येकाला असं थोडं थोडं औदार्य करून सोडून मग पक्षाला काय राहणार? ते पक्षाकडे आहे भरपूर. आता पाहिलं तर तुम्ही किती कमी आहे ते पक्षाकडे, किती आहेत आमच्याकडे. आता मी मोजले तर 137 आहे. तो शेवटी काय आहे की आम्ही बघा कितीही काही केलं तरी गेली 3 टर्म आम्ही 100 डिजिटपेक्षा पुढे आहोत. याचा अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टीतून की आम्ही कुठेही कोणाला न दुखवत आहोत ना. पण तुमचं विधान एका प्रश्नाला जन्म देतं की 131 असताना तुम्हाला बाकीचे लागतात का? अडचण तेच आहे ना शेवटी. आम्ही म्हणतो तसंच ना शेवटी.
आम्ही आमच्या कमिटमेंटला कायम आहोत. आमची कमिटमेंट आहे ना ही कायम आहे. म्हणून तर पाहिलं असेल बिहारमधली कमिटमेंट कायम, इकडच्या कमिटमेंट कायम, सगळ्या कमिटमेंट कायम. कमिटमेंटचं लोडणं झालंय का? नाही, कमिटमेंट कायम ठेवतो. याचा काय अर्थ कसा असतो की कमिटमेंट अध्यक्ष झाल्या झाल्या कोणत्याही परिस्थितीत इथे आलं पाहिजे. कमिटमेंट आलो. किती काळासाठी झाली ही commitment? नाही मला अध्यक्ष नाही, अध्यक्षांचं नाही, आपण कॉफी पियालो होतो त्या दिवशी बडगुजरच्या दिवशी. आम्ही बोललो अध्यक्ष झाल्या झाल्या येणार, म्हणलं आलो. बाकीच्या पार्टीची किती काळासाठी कमिटमेंट झाली आहे? असं- आधीची 25 वर्षानंतर तुटली. मी तसं कसं ही- आहे बघा आता कसं आहे दोन गोष्टी आहेत ना. त्या सगळ्या गोष्टी कशा की आता ह्याच्या समोर आहे म्हणून, नाही तर मी अशा अनेक गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल बऱ्याच देऊ शकतो आपण की सकाळचा माणूस जो आहे तो संध्याकाळपर्यंत बरोबर राहतो याची गॅरंटी असते का कोणाला असते. त्यामुळे काय आम्ही असं म्हणतो काय की आम्ही जी कमिटमेंट करतो आहे त्या कमिटमेंटला आम्ही कायम आहोत. मग तेच किती काळासाठी आहे? की तुम्ही किती कमिटमेंट पाळली काळासाठी? नाही. तोपर्यंत शेवटी 5 वर्षाचीच असतं ना शेवटी जे काय असतं. म्हणजे एकूण गाणं ऐकलेलं आहे ते. मला तुमच्याही असेलच आमच्या लोकांची आहे ते की महापालिका किंवा अशा काही निवडणुका झाल्या 31 स्थावर झालं की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आणि मग नवीन मुख्यमंत्री येणार आणि कदाचित जुन्या ते तुमच्या कानावर येतं का काय? ते महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत भारतीय जनता पार्टीसाठी 2029 जे आपण ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत जाण्याची जी आपण विचार करतो आहे तुम्हीच मला सांगितलं पाहिजे नेतृत्व कोणी करावं. आमचं कोण ऐकतं? नाही आपण असं म्हटलं पाहिजे ना. आपण एक संपादकीय म्हणून लिहिलं पाहिजे की बाबा ह्या ट्रिलियनपर्यंत नरेंद्र मोदींच्या डोक्यामध्ये जर हा विचार असेल तर त्या इकॉनॉमीपर्यंत नेणारं नेतृत्व कोण. तर ते म्हणावं हा 1 नंबर असेल, हा 2 नंबर असेल, हा 3 नंबर असेल, हा 4 नंबर असेल, हा 5 नंबर असेल. आम्ही असं म्हणू अजितदादांना फायनान्स चांगलं कळतं त्यांना नेतृत्व द्या. तुम्ही लिहावं आणि तुम्ही लिहावं आणि ते कसं तेही पटवून सांगावं. तुम्ही लिहावं ना. मी गिरीशजींना म्हटलं हे लिहायला, सामंतांना म्हणालो नाही. हे लिहायला मी गिरीशजींनाच म्हटलं, दुसऱ्यांना नाही म्हटलं. पण आम्ही म्हणून रवींद्र चव्हाण नाही 2 गोष्टी आहेत. तुमचं नावही सुरू होतं ना. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. माणसाने स्वतःची जी अवकात आहे ना ती समजली पाहिजे. माझी कॅपॅसिटी आणि मी काय होऊ शकतो आणि काय ना मला माहीत आहे. हो, आम्हाला वाटलं ही त्यामुळे गोष्ट तुमच्या नाही युनिव्हर्सिटीच्या विषयी गेलं. त्यामुळे काय आहे, मला कळतं की देवेंद्रजींकडे काय कॅपॅसिटी आहे, देवेंद्रजी काय करू शकतात आणि माझ्या जी काही माझी क्षमता आहे मी जे करू शकतो ते महाराष्ट्राच्या आणि पार्टीच्या हितासाठी जर मी त्यांच्यासाठी खर्च करू शकलो तर ते खरंच हितावर आहे. मी तेच विचार करायला पाहिजे. मी असा विचार एवढा संकुचित मानसिकतेचा मी नाही. मी ज्या शहरात काम केलं आहे ना त्या शहराने मला भरपूर काही शिकवलं आहे. त्यामुळे फार वेगळा विचार करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत, इतरांसारखा नाही. सामंत साहेब जयेशच्या मित्रांसारखं. ते माझ्या मित्रांचे आधी मित्र आहेत. असो. काय आणखी कोणाला काय उमगांची बाई भरली? अरे पूर्ण वर्षभराचं झालं. एक प्रश्न आहे. जर तुम्ही गंभीरपणे विचार करणार आहात मराठीच्या प्रश्नावर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर हे जे काही निशिकांत दुबे असतील अनेक खासदार त्यांची मतं व्यक्त करतात. तुम्ही त्याच्या संदर्भात जे काही स्टेटमेंट केला हा भाग जरी बाजूला ठेवला तरी झारखंड असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल या ठिकाणून लोक उपजीविकेसाठी व्यवसायासाठी महाराष्ट्रात येतात. तेव्हा मराठी शिकणं सक्तीचं असावं, आग्रह असावा हा देवेंद्रजींपासून सगळ्यांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत आपण हिंदी सक्ती आणली पण हिंदी सक्ती नाही. पुन्हा मी ते पहिलीपासून हिंदी सक्ती नुसतं नाही जी आर काढला 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुन्हा मी तेच सांगतो बरं, जाऊ दे ना विषय. सक्तीची मुद्दा माझा नाही. वेगळा आहे. मुद्दा माझा असं म्हणणं आहे की ही मंडळी इकडे येतात त्या राज्यांचा मागच्या 60 वर्षांमध्ये म्हणावा तेवढा विकास नाही आला. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र कायमच 1 नंबरला राहिलेला आहे. महाराष्ट्राकडनं जीएसटी पण सर्वाधिक जास्त जातो
तर अशा वेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून किंवा मुख्यमंत्र्यांना आपण असं काही सांगू शकाल का की जसं इथे सक्ती किंवा त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तसा या राज्यात जे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या राज्यांमधून येतात त्या ठिकाणी मराठी सक्ती करण्यासंदर्भात त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्राकडनं प्रस्ताव तुम्ही दिल्ली, कारण सगळ्या ठिकाणी तुमची ड्युएल इंजिन आहे ना, उत्तर प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे. अशा वेळेला हे करणं सहज शक्य होईल. म्हणजे आगामी काळामध्ये कुठली वाद निर्माण होणार नाही आणि ती गरज आहे ना मराठीत, महाराष्ट्रात मराठी शिकण्याची. मला दोन गोष्टी ज्या वाटतात त्या राज्यांमध्ये काय करावं किंवा काय करू नये ना. हिंदी मला माहीत नाही, मी मराठी शाळेमध्ये ज्या होतो ना त्या मराठीतून त्या शाळेमध्ये सामंत म्हणूनच होत्या मराठीच्या शिक्षिका. त्यांनी त्यावेळेला म्हणजे ज्या 4-5 शिक्षिका होत्या त्यांनी मला जे सांगितलं ते कदाचित चूक असेल तर मला सांगा. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हटलं होतं. राष्ट्रभाषा नाहीच. मी म्हटलं हे त्यांनी म्हटलं. मी माझं म्हणणं आहे का ऐका ना, मी त्यांनी म्हटलं. आता त्यानंतरच्या काळामध्ये कंटिन्युटीमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कोणीतरी म्हणतं की हो, कोणीतरी नाही. नाही पण 1949 सालच्या डिबेटमध्ये ऑफिशियली मी म्हटलं ना, कोणीतरी हो कोणीतरी नाही असं म्हटलं जातं. ज्या लोकसभेमध्ये ज्या गोष्टीची चर्चा झाली त्याच्यामध्ये पण असंच म्हणतात की बाबा ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी म्हटलं जातं त्या ठिकाणी तसंच म्हटलं जातं. तर आता आपल्याला या सगळ्या गोष्टीची चर्चा करून महाराष्ट्राच्या एकंदरीत या सगळ्या गोष्टींमधून काय मिळणार आहे, किंवा मी हे सगळं सांगितलं किंवा महाराष्ट्राने असं सांगितलं किंवा हे सगळं सांगितलं, काय मिळणार आहे मला माहीत नाही. त्याच्यातून काय निर्माण होईल. एखादा मुद्दा म्हणून याच्याशी चर्चा करणं हे तिथपर्यंत ठीक आहे, परंतु तो संपलाय हेही तेवढंच कराय की ज्याची चर्चा सुरू झाली त्याच्या बाबतीमध्ये कमिटी तयार झाली, त्या कमिटीमध्ये असं म्हटलं पाहिजे ना, तर आपण तसं नरेंद्र जाधवांना सुचवा. मला असं वाटतं की जसं महाराष्ट्रामध्ये असं झालं आहे तसं तुम्ही असं सुचवा आणि मग ती येऊ दे ना तो अहवाल विधानसभेच्या समोर आणि मग त्याची चर्चा होऊन जाईल या सगळ्या गोष्टीची. पण अडचण काहीच नाही. जे तुम्हाला सुचवायला पाहिजे ना, तुम्ही काय मी काय, आपण सगळ्यांना ज्याला ज्याला काय वाटतं त्यांनी त्याला सुचवावं नरेंद्र जाधवांना, किंवा हे पण असावं ते पण असावं, हे सगळं सुचवलं आणि मग त्यांना सगळ्यांना वाटलं की नाही बाबा हे आता झारखंडला सुचवलं पाहिजे किंवा झारखंडसाठी केंद्राला सुचवलं पाहिजे. जे म्हटलं अनावश्यक वाद त्याच्यावर महाराष्ट्रात होतात ना. मी अनावश्यक आपण म्हणताय साहेब, अनावश्यक आपण म्हणताय. ज्यांनी सुरू केले त्यांना म्हटलं पाहिजे. वाद कुठे आहे त्याच्यामध्ये? मराठीचा आग्रह सक्तीचाच आहे. आपण चुकताय. पुन्हा मी तेच सांगतो, सक्तीचीच आहे मराठी. सुरुवात काय आहे की ती ऑप्शनल जे म्हणतोय ना ते ऑप्शनल आहे का, तर तेही म्हटलं जातं की ऑप्शनल आहे, पण तरीसुद्धा काय म्हटलं जातं की ते हिंदी 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 म्हणून कुठेतरी महाराष्ट्राचा नाही तर मताचा चाललाय, बाकी काहीच नाही. थँक्यू. यस.